मंत्रिमंडळाची घोषणा होत असताना वाट बघत बसलो, मात्र संधी मिळाली नाही. भुजबळांनी व्यक्त केली खंत. मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतानाही डावललं गेल्याची माहिती. मंत्रिमंडळ समावेशानंतर माझाला खास मुलाखत. वाल्मिक कराड प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार. छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी. शरद पवारांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करून सरकारमध्ये जायची तयारी होती. भुजबळांचा गौप्यस्फोट. तुम्ही सरकारमध्ये जा असं पवारांनी म्हटल्याचाही दावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसेंकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी. चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांना पत्र, तर रोहित पवारांकडूनही राजीनाम्याची मागणी. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी टोचले चाकणकरांचे कान. करुणा मुंडेंचाही निशाणा. आता राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांचा. रुपाली ठोंबरे यांचं विधान. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार. वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा आरोप. वैष्णवी पाठोपाठ नाशिकमध्येही विवाहितेची आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून भक्ती गुजरातीने संपवलं जीवन. राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे सकारात्मक भूमिका. खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य. तर पडद्यामागे किंवा पुढे युतीची चर्चा नाहीच. संदीप देशपांडेंची माहिती. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला. शासन निर्णय जाहीर. आदिवासी विभागाचे 335 कोटी वळवले. माहिती खोटी असल्याचा बावनकुळेंचा दावा. धुळे शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड प्रकरणावरून अनिल गोटेंचे गृह खात्यावर आरोप. प्रकरण दडपून टाकण्याचा गृह खात्याचा गुप्त आदेश. माजी आमदार गोटेंचा दावा. पुण्यामध्ये खराडी भागात बनावट कॉल सेंटरवर छापा. 150 ते 200 पोलिसांच्या पथकाची मोठी कारवाई. बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याची ही शक्यता. मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकरांवर त्यांच्या अकोलेतल्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड चकमकीत दिलं सर्वोच्च बलिदान. मान्सून केरळमध्ये दाखल. वेगवान घोडदौड करत 2 दिवसात महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता. तामिळनाडू कर्नाटकचा काही भाग व्यापला. अभिनेता सलमान खानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे एक कारनामे उघड. महिन्याभरापूर्वी अंधेरी आरटीओत 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही उघड. ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांचा साहित्य विश्वातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान. विश्वस्थानी मुंबईत निवासस्थानी येऊन केला गौरव. भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे. रिषभ पंतकडे उपकर्णधारपद. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा. मोहम्मद शमी तंदुरुस्त नसल्यानं इंग्लंड दौरा करणार नाही. भारतामध्ये ॲपलचं उत्पादन करू नका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची तिसऱ्यांदा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना धमकी. अमेरिकेत तयार न होणाऱ्या स्मार्टफोनवर 25% टॅरिफ लावणार.